पंतप्रधान मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत बैठक सुरू आहे। संरक्षण सचिवांसोबत मोदींची बैठक सुरू आहे। काल मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली, तर आज संरक्षण सचिवांसोबत बैठक होत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या बैठकांवर बैठका होताना पाहायला मिळतात। काल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झालेली आहे, तर आज संरक्षण सचिवांसोबत बैठक ही सुरू आहे। या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत बैठक ही सध्या सुरू आहे, तर काल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक पार पडलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता या ठिकाणी अनेक बैठका पंतप्रधान मोदी यांच्या होत आहेत। या ठिकाणी आता काय सूचना केल्या जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हवाई दल प्रमुखांसोबत काल बैठक पार पडली आणि त्यानंतर आज संरक्षण सचिवांसोबत ही बैठक होत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर या ठिकाणी तिन्ही दलांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक ही झालेली होती आणि त्यानंतर आता काल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली, तर आज संरक्षण सचिवांसोबत ही बैठक पार पडते। आता या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सूचना करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। सतीश ढगेजी, आपण पाहतोय की याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक बैठका झालेल्या आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर काल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली, तर आज संरक्षण सचिवांसोबत ही बैठक होते। काय या बैठकीमध्ये चर्चा सुरू असेल, काय अधिकची माहिती द्याल? मागच्या काही दिवसाच्या घटना पाहता भारत काही निर्णायक अशा प्रकारची मिलिटरी ऍक्शन, कायनेटिक ऍक्शन करेल अशी दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पाकिस्ताननं सुद्धा जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या एअर एक्सरसाइजेस असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हल ड्रिल्स त्यांनी सुरू केलेले आहेत। एवढंच नाही तर मागच्या काही तासांमध्ये अब्दाली वेपन सिस्टम ही सरफेस टू सरफेस मिसाईल जी आहे 450 किलोमीटर रेंज असणारी त्याची सुद्धा टेस्टिंग केलेली आहे आणि एक प्रकारे याच्या माध्यमातून युद्ध सदृश्य परिस्थिती ही खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे। भारताकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत, त्या संबंधित फ्री हँड प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ऑलरेडी आर्म्ड फोर्सेसला दिलेला आहे, पण बदलत्या सिच्युएशनच्या अनुसार जे मिलिटरी ऑप्शन्स आहेत आणि त्यामधून जे वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी जे त्या ठिकाणी तयार होतात त्याविषयीचा सेक्युरिटी रिव्ह्यू आणि त्याविषयीची माहिती देण्यासाठी मागच्या काही तासांमध्ये आपण पाहिलं की हवाई दल प्रमुख त्याचबरोबर नौदल प्रमुखांशी तब्बल 40 मिनिटाची 1-to-1 मीटिंग प्रधानमंत्र्यांची झाली। तर दुसऱ्या बाजूला आज जे आहे डिफेन्स सेक्रेटरीची मीटिंग होते। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कोऑर्डिनेशन साधायचं असतं या सगळ्या ऍक्शन करण्यासाठी मूळतः जे आहे मिलिटरी ऑप्शन्स आणि एक प्रकारे कार्यपद्धती आर्म्ड फोर्सेसची वेगळी आहे आणि त्याला सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी रोल जो ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून आणि बाकी सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून जो द्यायचा आहे त्या अनुषंगानं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना तशा प्रकारचे निर्देश, त्यांना त्या प्रकारची माहिती आणि तशा प्रकारचे जे आहेत आदेश प्रधानमंत्र्यांतर्फे त्या ठिकाणी दिले गेले असतील आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे एअरफोर्स चीफ आणि नेव्हल चीफ यांच्याकडून जी काही सेक्युरिटी रिव्ह्यू किंवा जे भविष्यातले आपल्या ज्या काही कारवाया त्या ठिकाणी असणार आहेत त्या अनुषंगाने ही बैठक त्या ठिकाणी मानली जाते। मुळातच काल आपण पाहिलं असेल की फिरोजपूरमध्ये जे आहे ब्लॅकआउट एक मिलिटरी प्रिपेअर्डनेससाठी जे आहे रात्री 9 ते 9:30 मध्ये ब्लॅकआउट केलं होतं। मग ते जर करायचं असेल तर सिव्हिलियन ऑथॉरिटीज म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तिथलं पंजाबचं स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, सीईओ त्या कॅन्टोन्मेंट बोर्डचे आहेत आणि फिरोजपूर मिलिटरी स्टेशनचे स्टेशन हेडक्वार्टर यामध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे। त्याच अनुषंगानं सिव्हिलियन ऑथॉरिटीज आणि मिलिटरी यांच्यामधला समन्वय साधण्यासाठी डिफेन्स सेक्रेटरीची ही मीटिंग आणि हे निर्देश माझ्या मते महत्त्वाचे ठरतील। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर आता भारत आता आक्रमक भूमिका घेताना आता पाहायला मिळत आहे। अशा वेळेस आता पाकिस्तान घाबरलेला आहे। आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन बोलवण्यात आलं आहे। राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलवलंय, त्या संदर्भात काय आपण सांगाल? पाकिस्तानने जे आहे ऑलरेडी या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। तटस्थ चौकशी करावी म्हणून त्याचा आटापिटा चालू आहे, कारण भारतानं जर आक्रमक लष्करी कारवाई केली तर त्याच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तान कुठेही टिकू शकत नाही हे त्याला माहित आहे। पण मग त्या अनुषंगाने त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू आहे। ऑलरेडी ऑल पार्टी मीटिंग त्यांची झालेली आहे, ज्यामध्ये त्यांचा मुख्य विरोधी पक्ष पीटीआय, इम्रान खान ज्याचे प्रमुख आहेत
त्या पीटीआयनं जे आहे त्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि आता संध्याकाळी जे आहे एक स्पेशल असेंब्ली सेशन सुद्धा राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण मुळातच जो मुख्य तुमचा विरोधी पक्ष आहे तो मुख्य विरोधी पक्षच या सगळ्या चर्चेमधून गायब आहे. एवढंच नाही तर नॅशनल असेंब्लीमध्ये खासदार असलेले त्यांचे एक खासदार म्हणतात की जर भारतानं पाकिस्तान विरुद्ध कारवाई केली तर मी तर काही पाकिस्तानला थांबणार नाही, मी जे आहे युनायटेड किंगडम मध्ये पळून जाईल. म्हणजे यावरून स्पष्टपणे दिसतं की त्यांचं राजकीय नेतृत्व त्याचबरोबर लष्करी नेतृत्व हे किती घाबरलेलं आहे, किती डिमोरलाइज्ड अशा प्रकारचं त्यांचं राजकीय आणि एकूणच लष्करी नेतृत्व आहे. आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून जे आहे अशा प्रकारच्या ऑल पार्टी मिटिंग ते त्या ठिकाणी करतायत. फॉर्मॅलिटी म्हणून अशा प्रकारचं स्पेशल असेंब्ली त्यांच्या याचं पार्लमेंटचं सेशन त्या ठिकाणी होईल. पण स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की त्यांच्यामध्ये जे गटातटाचं राजकारण आहे आणि एक वाक्यता नाहीये. त्यांचा जो आहे एकूणच जे मनोधैर्य खचलेलं आहे, कारण मुख्य विरोधी पक्षच त्यामध्ये सामील नाही आणि विरोधी अशा प्रकारची त्यांची विधानं त्यांच्याकडून येत आहेत. जी, धन्यवाद सतीशजी, आपण दिलेल्या या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.